कला दर्पण न्यूज. हुपरीत अतिक्रमणावर मोठा ॲक्शन प्लॅन. 400+ धारकांची यादी जाहीर. 4 मे पासून कारवाई की स्टंट. 7 दिवसांच्या नोटीस. गाळे विक्री भाडे गैरव्यवहार उघड. प्रभावशालींचा सहभाग चर्चेत. चौकशीची मागणी तीव्र. शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ व शासकीय जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हुपरी नगर परिषदेकडून मोठी मोहीम राबवण्यात येत असून 400 पेक्षा अधिक अतिक्रमणधारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संबंधितांना 7 दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले असून अन्यथा 4 मे 2026 पासून थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारवाई दरम्यान अतिक्रमण हटविण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार असून आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या मोहिमेत शिवमूर्ती परिसर, बस स्थानक, छत्रपती शिवाजी मार्केट, शिवाजीनगर, सुभाषचंद्र बोस परिसर व कामगार भवन परिसरातील अतिक्रमणांचा समावेश असल्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रिया की निवडक कारवाई. पालिकेची कारवाई कायद्याच्या चौकटीत असल्याचं सांगितलं जात असलं तरी 7 दिवसांची नोटीस पुरेशी का? पुनर्वसनाचा अभाव, पूर्व सुनावणीचा प्रश्न यामुळे कारवाईवर वाद निर्माण झाला आहे. प्रभावशालींची नावे चर्चेत. यादीत काही आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकांचे नातेवाईक, आर्थिकदृष्ट्या बलाढ्य व्यक्ती यांचा समावेश असल्याची चर्चा असून कारवाई सर्वांवर समान होणार का हा प्रश्न निरुत्तरच आहे. गाळे विक्री व भाडे गैरव्यवहार प्रकरणात पुढील बाबी समोर आल्या आहेत. अतिक्रमण करून गाळे उभारून विक्री. नगरपालिकेचे गाळे अल्प भाड्यात घेऊन 8,000 ते 10,000 दरमहा भाड्याने दिले. यामुळे महसुलाला फटका बसल्याचे आरोप होत आहेत. कारवाई की स्टंट. पूर्वीप्रमाणेच सुरुवातीला कारवाई, नंतर प्रकरण न्यायालयात असा अनुभव असल्याने आता प्रश्न आहे, यावेळी खरोखर कारवाई होणार का की केवळ स्टंट ठरणार? चौकशीची मागणी तीव्र. अतिक्रमणधारकांची यादी जाहीर झाल्यानंतर नागरिकांकडून फेरफार नोंदी, करारपत्रे, मंजुरी आदेश यांची चौकशी करण्याची मागणी वाढली आहे. व्यवहारांची साखळी उघड. काही ठिकाणी अतिक्रमण, गाळा विक्री, भाडे अशा आर्थिक साखळी असल्याची चर्चा असून यामध्ये दलाल व प्रभावशालींचा सहभाग असल्याचा संशय आहे. कायदेशीर लढ्याची शक्यता. अतिक्रमणधारक कोर्टात जाण्याची तक्रार. तयारी. स्थगिती मिळवण्याची शक्यता. कारवाई लांबणीवर पडण्याची शक्यता. अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरणार का? अतिक्रमण वर्षानुवर्ष वाढले कसे? प्रशासनाने वेळेत कारवाई का केली नाही? यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वाढत आहे. लोकप्रतिनिधींची पात्रता धोक्यात. या प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या नातेवाईकांची नावे आढळत आहेत. त्यावर प्रश्न. त्यांचे सदस्यपद रद्द होणार का? हितसंबंधाचा संघर्ष मांडला जाणार आहे का? उदरनिर्वाह वर्सेस गुंतवणूक हा सर्वात मोठा सामाजिक प्रश्न बनला आहे. लहान व्यवसाय करणाऱ्यांना जागा मिळणार का की धनदांडग्यांना गाळे देऊन भाडे व्यवसाय चालणार? नागरिकांचा संताप. गरीब हटवून श्रीमंत बसवणार का? हा व्यवसायाचा प्रश्न आहे, गुंतवणुकीचा नाही. 400+ अतिक्रमणधारकांची यादी जाहीर. 7 दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश. 4 मे पासून कारवाई. गाळे विक्री व भाडे व्यवहारांवर संशय. प्रभावशालींचा सहभाग चर्चेत. चौकशी व अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी. हुपरीतील अतिक्रमण प्रकरण आता केवळ कारवाई न राहता न्याय, पारदर्शकता आणि समानतेची मोठी परीक्षा ठरत आहे. 4 मे पासून सुरू होणारी कारवाई खरी अंमलबजावणी ठरणार की निवडक स्टंट यावरच प्रशासनाची विश्वासार्हता ठरणार आहे. यातील सविस्तर भाग लवकरच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.